तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना। आपल्या साप्ताहिक प्रवचनमालेचा विषय आहे श्री रामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद भगवद्गीता एक चिंतन। हे दोन्ही ग्रंथ अध्यात्माला धरून आहे, म्हणजे अध्यात्म हा त्याचा विषय आहे। आपण दोन स्तरांवर जगतो, पातळीवर जगतो। एक पातळी असते अविवेकाची आणि दुसरी पातळी असते विवेकाची। विवेक म्हणजे विचार करणं, आणि तो विचार आपण करतो, कारण शेवटी मन आहे, मन हे स्थिर नसतं, चूप बसत नाही, सतत बोलतं, सतत विचार करतं। आपण जरी प्रकटपणे बडबड नाही केली तरी आतल्या आत मात्र बरीच बडबड करतो। लहान मुलं ते स्वतःशीच बडबड करत असतात। काहीतरी समजा एकटी आहे, ती एकटी असल्यानंतर सतत बडबड करतात स्वतःशीच, कारण त्यांना आपणही तसेच आहोत, पण आता आपण शिकून गेलो आहोत की इतर असताना अशी बडबड करू नये, नाही तर लोक आपल्याला काय म्हणतील, याला काहीतरी डोकं खराब झालं आहे, वेड लागलं आहे। ती जाणीव असल्यामुळे आपण इतर कोणी असताना प्रकटपणे मोठ्याने बोलत नाही, बडबड स्वतःशीच बडबड नाही, स्वतःशीच बोलणं म्हणजे बडबड करणं। लहान मुलांना ते जमत नाही, त्यांना काही फिकर नसते लोक काय म्हणतील, तो विषय अजून त्यांच्या अखत्यारीत आलेला नसतो। पण मन हे सतत बडबड करत असतं, म्हणून आपण बोलताना सुद्धा खूप बोलतो बाहेर। आपल्याला मौन पाळणं फार कठीण आहे, कारण काय, शेवटी मन आपल्याला बोलणं भाग पडतं। काही ना काहीतरी विषय घेऊन, चर्चा घेऊन आपण सतत बोलत असतो। विषय असो महत्त्वाचा की नसो, काहीतरी आपण काढतो एक विषय आणि बोलणं सुरू करून देतो। त्याला ऑन बटन आहे, ऑफ बटन नाही आहे, सतत बोलत असतो। त्यामुळे मन चूप न बसणं हे सगळ्यांसाठी कॉमन आहे। मनाच्या विचारांची गती ही फार जास्ती असते, इव्हन ती गती कमी करणंसुद्धा आपल्याला कठीण आहे। म्हणजे गती कमी करणं म्हणजे एका मिनटामध्ये समजा 100 विचारत असतील तर ती गती कमी करून 60वर आणणं, 50वर आणणं, याला गती कमी करणं म्हणतो आपण। हे फार कठीण आहे। आणि 0पर्यंत आणली की मग तुमचं मन विचारच करत नाही, मनामध्ये कोणताही विचारच येत नाही, मग ते एकदम स्वस्थ स्तब्ध होऊन जातं, कोणताच विचार नाही। म्हणजे शक्य आहे असं, विचार कमी करू शकतो आपण, तो विचार 0 पण करू शकतो नाही, हे शक्य आहे। फक्त त्या दृष्टीने प्रयत्न पाहिजे, त्यालाच आपण विवेक म्हणतो। नाही, विवेक आणि अविवेक, आपण साधारणतः बहुतेक सगळेजणं जगामध्ये अविवेकी असतात, विवेकी नसतात, म्हणून विवेकी व्हावं लागतं। जसं आपण म्हटलं की मनाचं विचार करणं हे तुम्हाला काही करावं लागत नाही, स्वाभाविक आहे, त्यासाठी काही ट्रेनिंगची गरज नसते। पण मनाच्या विचारांची गती कमी करणं आणि ते थांबवणं, इतकी थांबवणं की 0 करून टाकणं, हे मात्र फार कठीण काम आहे। त्यासाठी तुम्हाला बरंच
परिश्रम प्रयत्न करावे लागतील. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जर कोणता उपाय असेल तर तो म्हणजे कोणत्या गोष्टीचा आपल्याला सगळ्यात जास्त मदत होत असेल म्हणजे विवेक. आपला विवेक शब्द माहिती आहे माहीत नाही आहे, त्याचा अर्थ माहीत आहे त्याचा अर्थ माहीत नाही आहे. म्हणजे थोडं बहुत माहीत आहे, शब्द कानावरून गेला आहे. पूर्वी काळी विवेक नावाचे नाव पण ठेवायचे लोक मुलांची, आता ठेवणं बंद झालं. कारण आता विवेक जरा कमी झाला आहे म्हणून नावं ठेवणं बंद झालं. काही ते नाव ठेवतात मुलींचे, ज्याला काही अर्थ वगैरे नसतो की नाही. पण हा जो विवेक शब्द आहे फार महत्त्वाचा आहे. तोच आपण अध्यात्मशास्त्रामध्ये सगळ्यात जास्ती वापरला जातो. त्याचाच विचार, अध्यात्मशास्त्र म्हणजे काय? विचार करणं, योग्य तो विचार करणं, आपल्या बुद्धीला मनाला वेगळ्या पद्धतीने त्याला करायला भाग पाडणं, शास्त्रीय पद्धतीने विचार करण्याला भाग पाडणं. आपण विचार करतो अशास्त्रीय पद्धतीने करतो, त्याला आजकाल सायंटिफिक वगैरे म्हणतात. त्या शब्दांना काही अर्थ नाही आहे, त्यामुळे आपण इथे त्याला काही जास्त महत्त्व द्यायची गरज नाही आहे. लॉजिकल हा शब्दसुद्धा तितका काही व्यवस्थित नाही आहे. शास्त्रीय पद्धतीने, शास्त्र काय म्हणतं, हजारो वर्षांपासून याविषयी विचार झालेला आहे आणि ती पद्धत ठरलेली आहे. त्या पद्धतीने तुम्ही जर विचार केला तर तुम्ही बरोबर योग्य दिशेने वाटचाल करता आणि शेवटी तुम्ही तुमचा मुक्काम गाठता. आणि तो म्हणजे आपण म्हटलं तो मुक्काम शेवटचा नाही तर आपल्या दृष्टीने आपल्याला सहज समजेल, त्याचा अनुभव आपण घेऊ शकू या दृष्टीने आहे मनाची स्तब्धता. मन जर स्तब्ध झालं, तुमच्या मनात काहीच विचार येत नाही, भला नाही बुरा नाही कोणताच विचार येत नाही. तुमचं मन एकदम स्तब्ध. तिला गीतेमध्ये त्याला म्हटलं आहे प्रशांत मनसं म्हटलं आहे. नाही, प्रशांत मनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् असं म्हटलं आहे. म्हणजे ह्या योगाचं मन, योगी म्हणजे काय करतो? सतत मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करतो की नाही. दुसरं सूत्र पतंजली योगाचं दुसरं सूत्रच ते आहे, अथ योगानुशासनं नाही. आणि दुसरं सूत्र आहे की तुमचं मन स्थिर करा, स्तब्ध करा. प्रोसेस आहे ती. आणि हळूहळू होता होता नाही तुम्ही समोर जाता आणि तुमचा मुक्काम गाठता. मग ते मन शांत होतं, स्तब्ध होतं. स्तब्ध मन शांत होतं. अशांत मन म्हणजे काय? ते भरकटतं. आपण बसलो आहे, एक विचार दुसरा विचार निर्माण करतो, दुसऱ्यातून तिसरा, तिसऱ्यातून चौथा, चौथ्यातून पाचवा, आणि कुठून सुरुवात केली आपल्याला माहीतच नाही. आपण जर गप्पा करताना होतं ना, काहीतरी सुरुवात करतो पण कुठून सुरुवात केली आहे माहीत नसतं. अर्ध्या तासाने कुठून विषय काय होता बोलण्याचा ते कुठलं तरी आपण जातो, कुठल्या कुठे भरकटतो. हे स्वाभाविक आहे, कारण काही विषयाला काही दिशा नसते आणि विषयाला विषयच नसतो. मग काहीतरी आपण बोलतो, वेगवेगळे विस्कळीत विषय आपल्याकडे आपण एकमेकं मांडतो आणि मग कुठंतरी सगळा विस्कळीतपणा असतो. म्हणजे त्यातून काही बाहेर निघत नाही. एवढंच निघतं की आपण फक्त वेळ वाया घालवला की नाही. वेळ कसा घालवायचा हा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा आपण गप्पा मारायला वेळ घालवता येतो. गप्पा मारले की वेळ आपलं जातो. मग त्याच गप्पा थोड्याशा आपण जर विवेकपूर्ण मनाने केल्या, म्हणून त्याला म्हणलं प्रशांत मनसं. मन शांत झालं आहे, नुसतं शांत नाही आहे, प्रशांत आहे, प्रकर्षेनं शांत, परिपूर्णपणे अत्यंत शांत झालेलं आहे. मग तिथे विवेक निर्माण होऊ शकतो. तुम्ही विचार करू शकता. तुम्ही विचार करू. आज आपण विचार नाही करू शकत, जसं आत्ता आपण तोच विषय चालू आहे. आपण नुसतं बडबडू शकतो, बोलू शकतो, विस्कळीतपणे चर्चा करू शकतो. काही थोडेसे लोक विद्वान असतात, ते एका विशिष्ट पद्धतीने विचार करतात, त्यांना ते जमतं. पण एकंदरीत काय, आपल्या विचारांना काहीही एक ध्येय नसतं किंवा एक काही लक्ष्य नसतं, टार्गेट नसतं की नाही. मग ते टार्गेट नेहमी सर्वोच्च असायला हवं असं अध्यात्म म्हणतं. आपण तोच विषय इथे घेत आहोत. गीतेने तेच मांडलेलं आहे
की काही गोष्टी अत्यंत स्वाभाविक असतात. मग ते स्वाभाविक आहे, पण तुमच्या आध्यात्मिक विकासासाठी, आध्यात्मिक उपलब्धीसाठी ते स्वाभाविक नाही आहे. तुमचं जे अंतिम लक्ष्य आहे ते काय आहे? तिथे मन समाधीयुक्त होणं ते अंतिम लक्ष्य आहे. जसं गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये समाधीस्तस्य केशव असं म्हटलं आहे. अर्जुन म्हणतो भगवंताला की त्याचं लक्षण काय आहे? आदर्श माणसाचं लक्षण काय? माणूस कसा असावा? एक आपल्यासमोर एक असं चित्र उभं केलं. एक मनुष्य आहे, तो अगदी परिपूर्ण आहे, मनुष्यच आहे तो, त्यात काही अमानवी काही नाही आहे. परिपूर्ण मनुष्याचं लक्ष, अगदी आदर्श मनुष्य. आता आदर्श मनुष्याच्या आपापल्या कल्पना असतील, त्या काही बरोबर नाही आहेत. अध्यात्माच्या दृष्टीने आदर्श मनुष्य काय आहे? मग तिथे गीता हे शास्त्र आहे, परिपूर्ण शास्त्र आहे. मग अर्जुनाला प्रश्न पडला. अर्जुन म्हणतो, काय मला कसा ओळखणार मी? भाषा म्हणजे लक्षणं, चिन्ह, सिम्पटम्स. काहीतरी बाह्य लक्षणं मला दिसले की हा माणूस एकदम परफेक्ट आहे. आपल्या परफेक्टच्या कल्पना फारच तोकड्या असतात, लक्षात घ्या. बालिश असतात त्या, पोरकटपणाचा पोरांना शोभणाऱ्या असतात. त्याचा आपण इथे विचार करत नाही आहे. शास्त्र काय म्हणतो? म्हणून अर्जुन जेव्हा म्हणतो का भाषा, मी त्याला कसं ओळखणार, चिन्ह काय, त्याची लक्षणं काय, तेव्हा त्याने आधी ते 2य अध्यायाचं सगळं ऐकलेलं असतं भगवंताकडनं. त्यांनी आत्मज्ञान ऐकलं असतं, योगशास्त्र ऐकलं असतं. सगळं झाल्यानंतर तो विचारतो आहे. आपलं सगळं काहीच माहीत नाही ना, आपण परिपूर्ण माणसाचं विचारतो. मग आपल्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे, आपल्या विचारण्याला काही अर्थ नाही. अर्जुन तसं नाही आहे की नाही. सगळं झाल्यानंतर शेवटले 18 श्लोक आहेत, त्याच्या आधी त्यांनी सगळं ऐकलेलं आहे. संपूर्ण अध्यात्म ऐकलं आहे त्यांनी. म्हणजे गीतेच्या याच्यामध्ये ब्रह्मविद्या ऐकलेली आहे आणि त्यांनी योगशास्त्र पण ऐकलं आहे. दोन्ही सिद्धांत आणि तो आपल्या जीवनात कसा उतरवायचा, तत्त्व आणि तत्त्वाचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे, त्याप्रमाणे आपण कसं होऊ शकू. त्यासाठी काहीतरी साधनं लागतात, त्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतात, जाणीवपूर्वक काहीतरी प्रयत्न करावे लागतात. या दोन्ही गोष्टी ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे गीता म्हणते, पुष्पिका. ब्रह्मविद्येच्या अंतर्गत योगशास्त्र म्हणजे ते तुमच्या जीवनात कसं उतरणार. म्हणून ते का भाषा स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशव. म्हणजे ते स्थितप्रज्ञ समाधीचा अर्थ एकच आहे. स्थितधी किम प्रभाषेत, स्थितधी त्याचे अर्थ एकच आहे. स्थितधी बुद्धी स्थिर आहे, संस्थापित झालेली आहे, निश्चित झालेलं आहे, ते स्थितधी म्हटलं आहे. आता तिकडे भरकडत नाही, ती इकडे तिकडे जात नाही. तो कसा बोलतो? प्रभाषेत, स्थितधी किम प्रभाषेत किमासी, तो बसतो कसा? व्रजत किम, तो चालतो कसा? बाह्य लक्षण आहे. कृष्णाने ती उत्तरं दिली नाही आहे, पण उत्तर दिलं नाही असं नाही. 18 श्लोकामध्ये उत्तरं दिली आहेत. पण अर्जुनाला जे अभिप्रेत होतं की तो बसतो कसा, मांडी घालून बसतो, स्थित हे पद्मासन करतो, गर्दपद्मासन करतो, सिद्धासन करतो, तसं नाही आहे. ते सगळं त्याचं आंतरिक, त्याची व्यक्तित्व काय आहे, आतलं व्यक्तित्व कसं आहे, याला धरून उत्तर दिलं आहे. म्हणजे जी लक्षणं आहे ती स्थितधी बघा. जिथे सुरुवातीला 18 अध्यायाचा पहिला श्लोक आहे आणि मग शेवटचा श्लोक आहे की नाही, त्याच्यामध्ये ब्राह्मी स्थिती आणि ब्रह्मनिर्वाण म्हटलं आहे. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वा स्यामंतकालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छती. म्हणजे याच्यात त्याला उपक्रमाने शेवटी उपसंहार म्हणतात. ते उपक्रम जिथे केला आहे तिथेच उपसंहार केला आहे. याचा अर्थ स्थितधी, स्थितप्रज्ञ
समाधिस्थ हा जो आहे, जो अर्जुनाला अभिप्रेत आहे, त्याला जे समजलं त्याचा आदर्श काय आहे, त्याला ब्राह्मी स्थिती प्राप्त झालेली आहे आणि तो ब्रह्मनिर्वाणाला त्याला ते जाऊन पोहोचला आहे. तो दोन्हीचा अर्थ एकच आहे आणि मधले श्लोकही तसेच आहे सगळे. ती प्रक्रिया आहे, कशा प्रकारे हळूहळू तो ब्राह्मी स्थिती आणि ब्रह्मनिर्वाणाला पोचतो. मग त्यासाठी काय पाहिजे, विवेक पाहिजे. आपल्या आत्ता काय करणार, आज काय करणार, या क्षणाला आपण काय करणार. एकदम काय आपण ब्रह्मनिर्वाण प्राप्त करू शकत नाही. या जन्मी होईल की नाही, जन्मजन्मी सांगता येत नाही. पण सांगता येत म्हणून तुम्हाला कुठून सुरुवात तर करावी लागेल. आपण सुरुवात एक पाऊल नाही उचललं तर मग आपण दुसरं पाऊल कसं उचलणार, तिसरं कसं उचलणार. म्हणून कमीत कमी पहिलं पाऊल तर उचललं पाहिजे. मग ते पहिलं पाऊल काय आहे, कुठून सुरुवात करायची, कशी सुरुवात करायची. मग त्यासाठी काय, तिथे आपल्याला सुरुवात करता येते, पहिलं पाऊल उचलता येते, पहिलं पाऊल टाकता येते. लहान मुलगाला चालता येत नाही, म्हणून तो आधी काय करतो, बसायला शिकतो, रांगायला शिकतो, नंतर बसतो, नंतर मग उठून उभा राहतो आणि मग काय करतो, एक एक पाऊल चालण्याचा प्रयत्न करतो, पहिलं पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतो. बोटाला धरून का होईना चालतो तो. मग त्याला बोटं धरण्याची गरज नसते, तो स्वतः चालू शकतो. मग तो पळू शकतो. असं घडत जातं ते. तसंच इथेही आहे आणि पहिलं पाऊल काय, आपण सुरुवात करून करणार. मग सुरुवात केली की तुम्हाला अगदी शेवटपर्यंत नक्की पोचता येतं. मग हे ग्रंथ काय सांगतात आपल्याला, शास्त्र ग्रंथ काय सांगतात आहे की नाही, ते आपल्याला पहिलं पाऊल उचलायला शिकवतात, दुसरं कसं उचलायचं, तिसरं कसं उचलायचं, आणि हे वाटचाल करताना चुका कशा टाळायच्या आहे की नाही, संकटाला तोंड कसं द्यायचं, विघ्नांना कसं बायपास करायचं आहे की नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला जर माहीत असेल तर आपण थोडंसं एकतर योग्य पद्धतीने आणि निश्चितपणे आपण आपला मुक्काम गाठू शकू. नाहीतर मग बरेचसे विघ्न येतात, त्याला अंतराय म्हणतात, योगशास्त्राला अंतराय म्हटलं आहे, तुम्हाला पुढे सरकू देत नाही. म्हणून या ग्रंथांची किंवा याची आवश्यकता, विवेक. आपल्याला इथं विवेक शिकवला जातो. आणि अविवेक म्हणजे काय, जसं आहे तसं जे चाललं आहे ते आपल्याला माहिती आहे, कळतं आहे, त्याला अविवेक म्हणतात. त्यात शास्त्रीयता काहीच नाही आहे, कोणत्याही प्रकारची शास्त्रीयता त्याच्यात नाही आहे, त्याच्यात लॉजिक काही नाही आहे. गीतेच्या 5व्या अध्यायाचं आहे की आपण मोहित झालेलो आहोत, हिप्नोटाइज्ड आहोत. हे गीतेमध्ये खूपदा येतं. खूपदा म्हणजे हा विषयच आहे, मध्यवर्ती विषयच आहे गीतेचा. किंवा मी आता स्थितप्रज्ञ लक्षणानं म्हटलं, म्हणजे तुम्ही वाटचाल करता म्हणजे नेमकं काय करता. म्हणजे तुमच्यात जे काही समजा परिवर्तन जे काय असेल ते तुम्हाला कसं दृग्गोचर होईल आहे, ते कसं समजायचं, स्वतः आणि इतरांनी कसं समजायचं, त्याचं निकष काय आहे, हे ते फार छान आहे. ते नैनाम प्राप्य विमुह्यती, एनाम प्राप्य न विमुह्यती, एनाम प्राप्य विमुह्यती न. हे मिळाल्यानंतर, एनाम म्हणजे ही स्थिती किंवा हे ज्ञान मिळाल्यानंतर, हा विवेक प्राप्त झाल्यानंतर, विमुह्यती न, तो विमोहित होणार नाही. मोहित आणि विमोहित म्हणजे विशेष प्रकारे आहे की नाही. आपण नेहमीच हिप्नोटाईज आहोत, भ्रमित आहोत, मोहित आहोत आहे की नाही, आणि तो होणार नाही की नाही. म्हणजे त्याची दृष्टी स्वच्छ आहे, त्याला जसं दिसायचं, जे बघायचं, जसं बघायचं कळत आहे. आणि ह्या निकषावर आपण सगळे मग कसं सांगतात, तो विमोहित होत नाही म्हणजे बाकी सगळे विमोहित आहेत की नाही. त्रिभीर गुणमयी भावी एभी सर्वमिदम जगत. मोहितम सगळं म्हणजे त्रिभीर गुणमयी भावी एभी सगळं मोहितम जगत. हे जगत काय, सगळं मोहग्रस्त आहे. मोहाने त्याला आच्छादित केलं आहे. मोह म्हणजे काही समजा तुम्ही डेल्युजन म्हणतो आपण आहे की नाही. जसं दिसायला पाहिजे, जे दिसायला पाहिजे, जशा प्रकारे दिसायला पाहिजे तसं दिसणं उलटं दिसतं की नाही. कालच मला वाटतं संध्याकाळची गोष्ट आहे,
एक मुलगा आला, 25 वर्षाचा वय असेल त्याचं, आणि तो आला बराच खूप डिस्टर्ब होता. आणि तो म्हणाला माझे आईवडील खूपच दुःखी आहे आणि त्यांनी जेवणच सोडलेलं आहे. आणि काय झालं, त्याची बहीण एका मुलाबरोबर चाली गेली, म्हणजे घर सोडून निघून गेली. मग तिने फोन केला घरच्या शेजाऱ्यांना की मी मुलाबरोबर निघून जाते, म्हणजे पळून जाते अर्थाने. आता त्यांनी आईवडिलांनी धसकाच घेतला आणि त्यांनी जेवणच सोडून दिलं. तो मुलाला काय करू समजत नाही. मला तर मी थोडंसं सावरून घेतो स्वतःला, पण आईवडिलांचं काय करायचं त्यांना समजत नाही आहे वगैरे वगैरे. मग आणखी त्यांनी एक वाक्य सांगितलं की ती मुलगी म्हणायची मी कधी तुमचं मान खाली दिलं असं काही कधी वागणार नाही, म्हणजे मीच नीट वागेन. त्याला विचारलं तुला कोणाचं प्रेम बसेल सांग, करतो. आजकाल तर काही ते पुरीचा काळ आला नाही आहे, कारण स्वातंत्र्य असल्यामुळे तुम्ही तुमची जर इच्छा असेल तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकता. आता ते खूप नॉर्मल झालेलं आहे की नाही. हे सगळं असूनसुद्धा ती मुलगी निघून गेली. ते काल पुन्हा पोलीस केस वगैरे झाला, ते काय झालं पुढचं मला माहीत नाही की नाही. पण ते थोडीशी प्रत्येकी घडणाऱ्या घटना आहेत, याच्यात काही नवलाचं काहीच नाही आहे की नाही. पण इतके सगळं असूनसुद्धा ती मुलीला का वाटावं त्या मुलाबरोबर निघून जावं म्हणून. ती सांगू शकलीस ती मला करायचं आहे अशी, मला लावून द्या म्हटलं, ओके झालं असतं. त्यामुळे सगळं विसरून जातात. ते मुलं काय म्हणणार कोणी लोक ते पोलिसांचं काही प्रोटोकॉल असतात त्यांचे, त्याच्याशिवाय काही तुम्हाला तसं वागता येतं तुमच्या मनाप्रमाणे, त्या प्रोटोकॉलप्रमाणेच वागावं लागतं की नाही. दोन्ही पार्ट्या पोलिसांसमोर काय, ते मुलगी सज्ञान आहे मुलगाही सज्ञान आहे, काहीच करता येत नाही. तुम्हाला काय वाटतं त्याला काही अर्थ नाही, कायदा काय म्हणतो त्याला अर्थ आहे. म्हटलं काय बोलणं काय, तिथं लग्नाची तारीख काढून लग्न लावून झालं संपलं, पुढे काही करता येत नाही. म्हणजे दुसऱ्याला दुखवण्यात काय, तुम्ही दुःखी झाले इतरांना दुःखी करण्यात काय अर्थ नाही. हा झाला कॉमन सेन्स झाला की जेणेकरून कमीत कमी इजा होईल, कमीत कमी हानी होईल, कमीत कमी दुःख होईल. पण असं का व्हावं, इतकं सगळं आपण त्या दृष्टीने सगळं तयारी करूनसुद्धा शेवटी असा एक संस्कार का निर्माण व्हावा की सगळे संस्कार पुसले जावे. तर मला वाटलं की नाही आता मला हेच करायला पाहिजे. एक उदाहरण आहे बरं, आपण काही हा विषय चर्चेला जात नाही, फक्त उदाहरण म्हणून. मोह काय असतो, मोहितम नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम, गीता म्हणते. असं का होतं आता त्यांची एक घटना आहे, कारण तेवढा इमोशन्सचा एवढा प्रचंड प्रभाव असतो, तिथं बुद्धी काम करत नाही. हे आपल्या पुष्कळ समजत नाही आहे की नाही. आपला बुद्धी म्हणण्याचे मेंदू म्हणूया आपण की नाही, त्याला हिंदीमध्ये मस्तिष्क म्हणतात. तर काम करत नाही ते, हे आपल्याला कळत नाही आहे. जेव्हा भावनेचा प्रचंड रेटा असतो त्यावेळी आपण विसरून जातो की बुद्धी काम करणं बंद करते. म्हणून स्वामीजी म्हणतात की बुद्धी आणि हा विषय आपण आधी पण घेतलेला आहे, भावना फार महत्त्वाच्या आहेत की नाही. मला बुद्धी आणि भावनामध्ये निवडायचं झालं तर मी हजारदा भावना पसंत करेल बुद्धीपेक्षा, कारण ज्यांना भावना आहे त्यांना काहीतरी आशा आहे, विकासाची आशा आहे. ज्याला फक्त बुद्धी आणि भावना नाही आहे तो फक्त शुष्कतेने मरतो, असे स्वामीजी शब्द आहेत. परंतु म्हणतात जो नुसता भावनांच्या जातो त्याच्यावर अरिष्ट कोसळतात, असे शब्द आहेत ते की नाही. खूप चुका होतात, अरिष्ट कोसळतात, संकट होतात, वाट चुकते की नाही, दुःखी होतो आपण की नाही. मग नुसत्या भावना आणि बुद्धी काही नाही, त्याच्यापेक्षा सर्व भावना आणि बुद्धी ह्याचं मी भावना पसंत करेल. परंतु की नंतर पुन्हा म्हणतात असे तर की आपल्याला प्रमाण ठरवता येतं का, आपल्या अनंत बुद्धिमत्ता पाहिजे, अनंत भावना पाहिजे असे म्हणतात. त्याचं काही प्रमाण ठरवायचं का, इतके टक्के भावना आणि इतक्या टक्के बुद्धी, नाही तसं नाही. पण त्या भावना पण शुद्ध पाहिजेत आणि बुद्धी पण शुद्ध पाहिजे, जेणेकरून आपल्याला कमी कटकटी होईल, कमी अडचणी निर्माण होतील. शेवटी काही जीवन काही असं सरळत नसतं. जीवन हे वेडेवाकडं असतं, नदीसारखं. त्याला वेडीवाकडी वळणं असतात, मध्ये मध्ये अडथळे असतात, दगड असतात, पुलाचे पिलर्स असतात आहे की नाही. त्या सगळ्या अडथळ्यांना मात करत करत समोर जायचं असतं आणि शेवटी नदी समुद्राला जाऊन मिळते, ती एकरूप होते. ब्रह्मनिर्वाण मृच्छती, ब्रह्माशी एकरूप होते, कारण तिचं लक्ष तेच असतं, नदीने जाऊन समुद्राला मिळायचं, संपलं. पुढे तिला काही करायचं गरज नाही आहे.
तिला तिचं लक्ष प्राप्त झालं. मग ही मोहाची जी बाब आहे विमोह्यती म्हणजे एकच आहे, म्हणजे प्रगाढ मोह, म्हणजे त्याला मोहात तो मुरलेला आहे. म्हणजे मोह थोडासा नाही आहे, 10% 20% नाही आहे, तो 100% मोह आहे. त्याला विमोह्यती म्हटलं आहे. नैनाम प्राप्य विमुह्यते, म्हणजे जेव्हा आपण थोडंसं प्रमाण 100% म्हणूया आपल्या समजण्यासाठी, 100% जेव्हा मोह होतो तेव्हा लक्षात घ्यायला पाहिजे कोणाच्या बाबतीत अच्या बाबतीत घडतं, बच्या बाबतीत घडतं, कच्या बाबतीत घडतं, आणि इथे काय घडत नाही असं नाही आहे की नाही. फक्त तुम्हाला कळायला पाहिजे आता आपल्याला मोहाचा पगडा बनतो. त्यानं त्रिपुरगुणोही भावही म्हटलं आहे. 3 गुणं तुमच्यामध्ये सतत काम करत असतात, सत्वरजतम. एभी सर्वमिदम जगत, इदम सर्वम जगत, हे सगळं जगत त्यांनी आहे. तुम्ही असं म्हणणं का आम्ही अपवाद आहोत, कोणीच अपवाद नाही आहे. फक्त अनुभवाने आपण थोडे शहाणे होतो, थोडंसं स्वतःला बचवण्याचा प्रयत्न करतो. स्वामीजी म्हणतात ना, पोलीस मेक्स अस मॉरल, आहे की नाही. कायदा आपल्याला नीतिमान बनवतो. स्वामी म्हणून 15 मिनटं सांगितलं की तुम्हाला काही शिक्षा होणार नाही, पोलीस हटवून द्या, बस मग बघा काय होतं. तर इतकी आपण नीतिमत्ता आपल्यामध्ये आहे नाही. म्हणून काय की हा मोह आहे समजून घेतलं पाहिजे. इथेच ते म्हणतात की ही काही पटकन घडण्यासारखी गोष्ट नाही आहे, खूप क्रमाने खूप विचार करून. म्हणून शंकराचार्यांचा तो प्रसिद्ध ग्रंथ आहे, फार प्रसिद्ध ग्रंथ आहे, विवेक चूडामणी. चुडा म्हणजे मस्तक, मणी म्हणजे तिथे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आपण सगळ्यात डोक्यावर ठेवतो ना. ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण कानात पण घालतात, गळ्यात पण घालतो, बोटात पण घालतो की नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मणी इथे असतो. जसं अश्वत्थामाच्या डोक्यावर मणी होता की नाही. तो जेव्हा होता तो पण त्याला तहान भोगायचा काही प्रॉब्लेम होता, त्याला का तो पूर्णपणे सुरक्षित होता. म्हणून कृष्णाने ते काढून घेतला, त्याला शाप दिला. नंतरची महाभारतातली गोष्ट आहे ती. हा मणी जो आहे हा सगळ्यात मस्तकावर आहे. मस्तक सगळ्यात श्रेष्ठ नाही. तिथे त्याला शंकराचार्यांनी नाव दिलं आहे, आदिशंकराचार्यांनी विवेक चूडामणी. विवेक हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून श्रवणाला फार किंमत आहे. सगळ्या शास्त्रामध्ये श्रवणाला किंमत आहे, कारण तुमचं ते संस्कार बदलतच नाही काय केलं नाही. नाही आपण थोडंसं ठीक चालतो आणि पुन्हा इकडे वळतो, थोडं आणि पुन्हा इकडे वळतो, पुन्हा मागे गेलो की समोर कधी कळतच नाही. म्हणून तो विवेकाचा संस्कार जितका तुमचा होईल तितकं तुम्हाला सतत काहीतरी एक निश्चितपणे काहीतरी प्रकाश दिसेल. नाहीतर ते सरळ सांगितलं आहे शास्त्राचं. गीता आपण वचनामृतात हे बघितलं, मग केलाच बघतो की नाही की दया आणि माया की नाही. माया म्हणजे इथे म्हटलं आहे की मायेद्वारा ईश्वर आत्मीय स्वजनांची सेवा चाकरी करून घेतो. मस्त एक्सप्रेशन आहे. तुम्ही जगाची मायेची सेवा चाकरी करता, देवाची सेवा चाकरी करत नाही. आणि गीता वचनामध्ये आपल्याला देवाची चाकरी करायचं. देवाचे दास आहात, समाजाचे किंवा जगाचे दास नाहीत तुम्ही. मनुष्य हा दास आहे, पण तो म्हणून ते म्हणतात त्याला वळवून द्या, वळण द्या की नाही. त्याला तुम्ही काय करायला पाहिजे, त्याला वळण द्यायला पाहिजे. तीच गोष्ट की नाही. पण तुम्हाला दासत्वच पत्करायचं असेल तर परमेश्वराचं दासत्व पत्करा. जसं हनुमंत आहे की नाही, तो दास होता, त्याचा दासभाव होता, दास्यभक्ती होती, त्याची प्रसिद्ध आहे दास्यभक्ती. पण तो प्रभूचा दास होता आणि त्याच्यामुळे रामाची पूजा होईल की नाही माहीत नाही, रामाचे मंदिर आहेत की नाही, त्याच्या हनुमंताचे मंदिर मात्र भरपूर आहे. गावागावात हनुमंताचे मंदिर आहेत आणि भारतभर आहेत, कारण ती दास्यभक्ती आहे. ते दास म्हणजे अ आणि बची चाकरी करतो दास आहे असं नाही आहे. ते अ आणि बमध्ये काही भेद नाही आहे की नाही. म्हणजे तुम्ही हनुमंताचा भाव घेतला, तुम्हाला रामाचा भाव कळेल आहे. तुम्हाला विवेकानंद कळले की रामकृष्ण कळतील, तुम्हाला विवेकानंद कळले नाही तर रामकृष्ण कळणार नाही की नाही. रामकृष्ण तुम्हाला विवेकानंदांच्याच माध्यमातून कळतील नाही. ती दास्यभक्ती आहे. म्हणून श्रीराम स्वामीजी म्हणतात मी प्रभूंचा दास, जन्मजन्मी दास आहे तुमचा आहे की नाही. ती दास्यभक्ती आहे, ती अभेद भक्ती आहे, त्यात काही भेद नाही आहे. फक्त त्या शब्दांचे काय नेमके
मोजके अर्थ काय आहे, नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे, शास्त्राला काय म्हणायचं आहे. कारण शेवटी तुम्हाला काहीतरी भाषेचा उपयोग करावा लागेल, भाषेचा आधार घ्यावा लागेल की नाही. शेवटी आपल्याला मानवी भाषाच आपल्याकडे उपलब्ध आहे की नाही. पक्ष्यांची भाषा आपल्याला काही कामाची नाही आहे, पशूंची भाषा आपल्या कामाची नाही आहे. जी मानवाची भाषा आहे तीच आपल्या कामाची आहे. मग त्या भाषेमध्ये जे मांडलेलं आहे त्यातूनच आपला विवेक जागृत होईल आहे. म्हणजे एक आहे विवेक आणि दुसरा आहे अविवेक. मामेभ्य परमव्ययम हा झाला विवेक, मोहितम नाभिजानाति हा झाला अविवेक. स्वाभाविक काय, गीता काय म्हणते, त्रिपुर गुणमयी भावई एबी सर्वमिदम जगत मोहितम. नाही, एबी हे सगळं, सर्वमिदम इदम सर्वम जगत हे मोहित आहे, ही वस्तुस्थिती आहे, ही समजून घ्या की नाही. थोडा बहुत इकडे तिकडे फरक असेल असूही शकतो, ते आपल्याला मान्य करावं लागेल आहे की नाही. आपण श्रीरामकृष्ण उदाहरण घेतलं, ते पूर्णपणे समाधिस्थ होते, समाधिस्थ आणि स्थितप्रज्ञ होते वगैरे. परिपूर्ण मानव कसा असावा, आदर्श मानव कसा असावा, अवतार रामकृष्ण, आपण रामकृष्ण म्हणतो, परिपूर्ण बघा. तो कुठेच काही तुम्हाला दोष दिसणार नाही की नाही. बाकी मात्र एखादा व्हाईट स्पॉट दिसला नाही तर नसतं ते. मग ते आपल्याला समोर करतो, एक व्यक्तिमत्व ठेवतो आणि त्या दिशेने आपण जाण्याचा प्रयत्न करतो. 16 नाही तर एकाने करा, श्रीरामकृष्ण म्हणतात. एकाणं केलं तरी आपल्यासाठी पुरेसं आहे त्याने. पण इथे सांगण्याचा मुद्दा, ते मोहित नसतात, आपण मोहित असतो. आपला मोह दूर कोण करणार, आपण स्वतः नाही करू शकत की नाही. एखाद्याला भूताने झपाटलेला आहे, भूत असतं समजूया आपण की नाही, की त्याच्यावर काहीतरी कोणी जादू केली आहे, ज्याच्यावर जादू केली त्याला समजणार नाही की मी झपाटला गेलो आहे म्हणून. तर मी ठीकच आहे की मी उत्तम आहे. आता होळी येऊन आली आहे नाही, जो ते त्यात काही लोक भांग खातात आहे की नाही, आणि ते कसे ते विचित्र बघायला लागतात, हसतात वगैरे. तर मी ठीक आहे, लोक सगळं त्याच्याकडून हसतात. त्याला वाटतं की मी ठीक आहे, माझ्यात काहीच, आम एकदम नॉर्मल की नाही. पण ज्यांनी खाल्ली नाही आहे, जे नशेमध्ये नाही आहेत, ते म्हणतात हा ॲबनॉर्मल आहे, काहीतरी याची नशा उतरायला पाहिजे. जोपर्यंत नशा उतरत नाही तोपर्यंत हा काही विचित्रच वागणार, विचित्र बोलणार, हसणार वगैरे, जे नॉर्मल नाही आहे. मग नॉर्मल कोण आहे की नाही. आपण प्रत्येकजण स्वतःला नॉर्मल समजतो की नाही, आणि इतरांना ॲबनॉर्मल समजतो की नाही. आणि तसंच प्रत्येकजण करतो. स्वतः नॉर्मल आहे आणि इतर अबनॉर्मल आहे, म्हणजे सगळेच ॲबनॉर्मल आहेत की नाही. म्हणजे कोणीच नॉर्मल नाही, याचा अर्थ असा. मग त्यातले काही असतात ते थोडेसे नॉर्मल असतात, त्यांना म्हटलं आहे हे मामेभ्य व्ययम अव्ययम मोहितम नामी जानाति मामेभ्य. मी जो अव्यय आहे म्हणजे अविनाशी, त्याला अविनाशी म्हणतात. त्रिभिर गुणमयी भावी एवी सर्वमितम जगत मोहितम नाभिजानाति मामेभ्य परम अव्ययम. परमम अव्ययम, अविनाशी. विनाश म्हणजे संपणं, नाहीसं होणं, नष्ट होणं, त्याला विनाश म्हणतात. नाश आणि विनाश, संपूर्णपणे गोष्ट नष्ट होणं, काही शिल्लक नाही राहणं, राख होऊन जाणं, त्याला आपण विनाश म्हणतो. विध्वंस होणं की नाही. मग जगात काय आहे, जगाचा स्वभाव काय आहे, विध्वंस की नाही. संपूर्ण नष्ट होणं, पुन्हा घडणं, म्हणजे भौतिक जगाचा विचार करतो आहे आपण. पुन्हा मांडणी आणि पुन्हा मोडणी सतत चालू असतं की नाही. स्वामीजी जसं म्हणतात ना, आजचं शहर आहे ते उद्याचं काय खंडहर आहे की नाही. म्हणजे जेवढं काही तुमचे फॉसिल ऑइल वगैरे असतं ते काय आहे, जे आपण वापरतो गाड्यांमध्ये, पेट्रोलियम प्रॉडक्ट्स वापरतो की नाही, त्याचा उपयोग खूप करतो आपण की नाही. ते आहे काय, ते फॉसिल ऑइल आहे. फॉसिल ऑइल म्हणजे काय आहे, सगळी गडप झालेली पृथ्वीमध्ये ते परिवर्तित होतं, ऑइलमध्ये परिवर्तित होतं, पेट्रोलियम प्रॉडक्ट्स असतात ते, आणि ते आपण वापरतो आहे की नाही. म्हणजे आज वापरतो आहे तेच पुन्हा परिवर्तित होणार फॉसिल ऑइलमध्ये की नाही. ही जी पृथ्वी आहे की नाही, म्हणजे हा सगळा ध्यानाचा विषय लक्षात घ्या. हे सगळे विचार ध्यानाचे आहेत की नाही. म्हणजे आज आपण आहोत, या क्षणाला आज आपण आहोत की नाही. आपले काही प्रॉब्लेम्स आहेत, आपल्या काही समस्या आहेत, काही अडचणी आहेत, काही मनाचे प्रॉब्लेम्स आहेत की नाही. आपण फार दुःखी आहोत की नाही, वैतागलेले आहोत, कष्टी आहोत की नाही. अशी स्थिती आजची आपली आहे.
इकडे काय आयुष्य गेलं आहे आणि तिकडे काय आयुष्य राहिलेलं आहे, याच्यामध्ये आपण आज आहोत की नाही. कधी इकडे असो जास्ती थोडं असतो, तेवढं कमी असतो इकडे. लहान मुलगा इकडे जास्त असतो, तिकडे कमी असतो. जे वय झाले असतात ते तिकडे जास्ती असतात, तिकडे कमी असतात. काही लोक मध्यावर असतात. पण एक काळ असतो, 100 वर्षांचा काळ असतो. माणसाचं आयुष्य 100 वर्ष, हा ध्यानाचा विषय आहे की नाही. मग काय तुमचं काय आयुष्य काय 100 वर्षांचं आहे? हां, या शरीराचं आयुष्य 100 वर्षांचं आहे की नाही. हे 100 वर्ष जगणार. आता 100 वर्षामध्ये कसं जगणार? किती तुम्ही काय स्वस्थ असणार, काय प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम, ते आपलं लढत झगडत संघर्ष करत आपण पुढे पुढे जातो की नाही. एक एक दिवस आपण पुढे पुढे जातो. त्याच्यातून आनंद घेण्याचा प्रयत्न करतो, कुरतडण्याचा प्रयत्न करतो. कुठून इकडून तिकडे मिळेल, थोडं तिकडून मिळेल, इकडून मिळेल, तिकडून मिळेल, असं प्रयत्न, असं करता करता आपण 100 वर्ष आपण खर्च करतो की नाही. यालाच म्हणतात मोह की नाही. कारण विचार नाही करत आपण नेमकं काय 100 वर्ष म्हणजे आपलं आयुष्य आहे काय की नाही. आपलं आयुष्य काय 100 वर्ष आहे काय की नाही. शास्त्र म्हणतं, गीता म्हणतो, वचन तसं नाही आहे. 100 वर्षांचं आयुष्य नाही आहे की नाही. तुमचे जे आजचे प्रॉब्लेमचा विचार करूया ओके. ते आपल्याला खूप सतावतात. आपलं जे आजचे जे आहे मॅन टू मॅन प्रॉब्लेम असतात, आपले शरीर घेऊन प्रॉब्लेम असतात, इमिजिएट लोक असतात त्यांचे घेऊन प्रॉब्लेम असतात की नाही. थोडे दूरचे नातेवाईक त्यांचा प्रॉब्लेम, त्यांच्या घेऊन प्रॉब्लेम असतात. आपला संबंध येत नाही, पण उगाच तो आपल्या चिंतनाचा विषय होऊन जातो. त्यांनी काय केलं आणि त्यांचं काय झालं आपलं काही देणं घेणं नाही आहे. पण आपल्या डोक्याला काहीतरी विषय पाहिजे, काहीतरी कुरतडायला पाहिजे आपल्याला तोंडाला, काहीतरी सगळंच राहायला पाहिजे. च्युइंगम असतो ना तशा प्रकारे. मग तो निश्चय नसतो आपला, नाही आपण त्याला ओढून आणतो इकडे. मग सामाजिक प्रॉब्लेम असतात, तोही आपला काही इतका किती संबंध आहे, पण तो ओढून आणतो आपण. असेलही थोडाफार संबंध, ते निवडणुका वगैरे होतात तेव्हा थोडाफार संबंध असतो, आपण ती चर्चा करतो, काय झालं आहे की नाही. किंवा जागतिक प्रॉब्लेम असतात, ते बिल क्लिंटननी काय केलं आणि त्या डोनाल्ड ट्रम्पनी काय केलं आहे की नाही. मग स्वर्ग नरकाचे पण प्रॉब्लेम्स असतात, आणखी दूर जाणार पण काही की नाही. सगळं ते काय म्हणतात, मोहितम आहे, त्रिविर्गुणमयी भाव. अरे तुम्हाला काहीतरी बनवणं चालू आहे, मूर्खपणं चालू आहे. हां, ते बना, काय हरकत नाही आहे, पण जाणीवपूर्वक मूर्खपणा करा आहे की नाही. तुम्ही मूर्खपणा टाळू शकणार नाही. कारण त्रिविर्गुणमयी भावी हे तिने मोहात टाकला आहे, तुमच्या जादू आहे, तुम्हाला हिप्नोटाईज केलं आहे. तुम्हाला काय करणार? तुम्ही किती म्हणला आम्ही शहाणे, आम्ही हिप्नोटाईज होणार नाही आहे, पण ती पॉवर जास्ती आहे, तुमची पॉवर काहीच नाही आहे. दैवी गुणमयी मम माया दुरत्तया, ही गीता म्हणते. ही दैवी माया आहे की नाही. हे पॉवरफुल आहे ते जादू. गुणमयी आहे म्हणजे त्रिगुणमयी आहे, हे त्रिगुणमयी म्हटलंच आहे, इथेही म्हटलंच आहे की नाही. मम माया आहे ती माझी, म्हणजे देवाची माया आहे, वैष्णवी माया आहे की नाही. दुरत्य आहे, अनुलंघनीय आहे, तुम्ही त्याला क्रॉस करू शकत नाही. ही परिस्थिती आहे की नाही. मग आपण ती स्वीकारलेली आहे. आपल्याकडे मार्ग काय आहे? विवेकाचा मार्ग आहे आणि शरणागतीचा मार्ग आहे की नाही. मग काय तुम्ही बघा, मागे जा मागे जा मागे जा. पृथ्वी काय आहे, आत्ताच जन्मली काय? पृथ्वीच म्हणूया आपण, हे ब्रह्मांड म्हणूया आहे की नाही. हे सगळं अखिल ब्रह्मांड आहे, त्याच्यामध्ये पृथ्वी म्हणजे एक कणभर आहे. आपण तो नेहमी विचार करतो, फार तो याचा विवेकाचा विषय आहे. आणि एक कण, एक थेंब म्हणा, एक सुईचं एक टोक, फक्त एवढंच आहे. हे असे प्रॉब्लेम जे आज आपण फेस करतो आहे, ते सगळे प्रॉब्लेम आधी कित्येक हजारो वर्षापासून फेस चालू आहे. हे जग जे आज आपण जगतो आहे, आजचं जग आहे, ते तसंच राहणार आहे आणि पुढे तर सुद्धा तसंच राहणार आहे. अतीतानी भूतानी गीता म्हणते, भविष्यानी च भूतानी, भविष्याचं सगळं तसंच राहणार आहे, काहीच फरक पडणार नाही. मग तुम्ही जगत असताना तुम्हाला किती आवश्यक आहे जगण्यासाठी आणि किती अनावश्यक आहे, त्याला विवेक म्हणतात आहे की नाही. काही गोष्टी आपल्याला आवश्यक आहे, काही थोडाफार भ्रम आपल्याला आवश्यक आहे. जरी माहिती आहे तो भ्रम आहे, चूक आहे, पण ते आपल्याला करणं, त्याच्यातून जाणं आवश्यकच आहे की नाही. कारण आपण परिपूर्ण नाही आहे, आपण काही मुक्त नाही, पुरुष नाही आहे की नाही. की आपण सगळं सोडसाड केला आणि अगदी शुकदेवांसारखं आहे की नाही आपली वाट शोधली, तसं नाही होते. प्रत्येक माणसाला त्या ह्याच्यातून आसक्तीतूनच जावं लागेल. कर्मयोगात स्वामींनी छान म्हणलं आहे की नाही, विवेकानंदांनी. तुम्हाला आसक्तीतून काही लोक असतात नाही म्हणजे नाही, वी डोंट वॉन्ट, आणि त्यांच्यातूनच आपोआप गळून पडतं. पण असे लोक आहे किती
फारच कमी जगामध्ये असे किती लोक असतात, वी डोंट हॅव इट, आणि त्यांना काही त्यांचा संबंध पटकन तुटतो, त्या गोष्टी त्यांना प्रभावित करतच नाही. पण जगात असे लोक कुठे असतात, सामान्यपणे असं होत नाही आहे. म्हणून किती म्हटलं ब्रह्मण्याध्याय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति या संगम त्यक्त्वा, त्याच्यानंतर श्लोक आहे बरं, कायेन मनसा वाचा बुद्धे योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा. तिथेही संगम त्यक्त्वा आणि दुसऱ्या श्लोकामध्ये संगम त्यक्त्वाच आहे. संगम त्यक्त्वा, आसक्ती सोडून कर्म करा, आसक्ती सोडून तुम्ही ब्रह्माला अर्पण करून करा. पण असं करणार कसं की नाही. तुम्ही जिलेबीला किती पिळलं रस काढायचा, किंवा रसगुल्ला असतो ना, त्याच्या सगळं आत बाहेर रस भरलेला असतो आहे की नाही. तुम्ही रसगुल्ला बघितला आहे, त्याला किती पिळलं तरी त्याच्यात रस राहतोच आहे की नाही. तर चांगलं ते त्याची चांगलं त्याला पिळून टाकलं तर ते खाल्लं तरी गोड लागणारच तुम्हाला नाही. त्याला किती पिळणार तुम्ही, जीवनाला किती पिळणार तुम्ही, किती तुम्ही आसक्ती निपटून काढणार. ती पुन्हा असतेच, ती आसक्ती जातच नाही. मग असं करणार काय की नाही. मग तुम्ही म्हटलं आहे ते अनंत आहे की नाही. एक अनंत आहे आणि एक शांत आहे, एकाला शेवट आहे आणि एकाला शेवट नाही आहे की नाही. त्याला म्हटलं आहे अविनाशी मामेभ्यम परमव्ययम की नाही. मी जे आहे परमव्यय आहे आणि बाकी सगळं काय आहे संपणार आहे. ते कितीदा संपलेलं आहे. हे जे आपलं आजचं 100 वर्षाचं जे आहे ना आपण जगतो आहे ना, हे 100 वर्षाचं आयुष्य कितीतरी पिढ्यांनी जगलेलं आहे, आपणही जगलेलो आहोत. असंच रिपीट होणार आहे पुढे पण. ते सेम थिंग. माता पितृसहस्राणी पुत्रदार शत, महाभारता श्लोक आहे. माता पितृसहस्राणी पुत्रदार शतानि च संसारेष्वनुभूतानि याति यास्यन्ति चापरे. महाभारत सावित्री व्यासांचे शेवटचे श्लोक आहे उपसंहाराचे. आणि 4 श्लोक आहेत, ते फार प्रसिद्ध आहेत. ते जर तुम्ही वाचले आणि ते तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्ही महाभारताचा अभ्यास केला असं व्यास म्हणतात. म्हणून त्याला महाभारत सावित्री म्हणतात. आणि हजारो झाले असेच माता पितृसहस्राणी आहे की नाही. पुत्रदार शतानीच, ते पण शतानी शेकडो झालेले आहेत. संसारेषु अनुभूतानी, या संसारामध्ये तुम्ही याचा अनुभव बऱ्याचदा घेतलेला आहे. अँड इट इज फॅक्ट. याला विवेक म्हणतात. हा विवेक आपल्याला ते सांगलं जातं. याती यास्यन्ति चापरे. हे असं झालेलं आहे, पुढे होणार आहे, आते होते आणि पुढे होत राहणार आहे. तुम्ही स्थिर होत असता तर हे काय, याला विचार करणं म्हणतात. मग स्वतःहून जे विचार करतात त्याला विचार करणं म्हणत नाही आहे, ते भरकटणं म्हणतात त्याला. त्याला दिशा नाही आहे, त्याला स्थिरता नाही आहे, चांचल्य आहे तिथे की नाही. तिथे स्थिरता नाही आहे. तुम्ही विचारपूर्वक काही करू शकत नाही आहे. तुम्हाला विचार तुम्हाला भरकटत नेतात, ओढून येतात. त्याला विचार करणं म्हणत नाही आहे. ह्यांनी विचार केला त्या दिशेने त्याच ट्रॅकमधून तुम्ही विचार करू शकाल तर त्याला विचार म्हणा. मग ते तुम्हाला मदत करेल, तुमचं चित्त स्थिर करेल. नाही आपण ते श्लोक बघतो आहे गीतेच्या आणि वचनामृताचं बघतो आहे, ते त्याला विवेक म्हणतात की नाही. म्हणजे तुमच्याकडे 2 गोष्टी आहेत. एक शांत आहे त्रिपुर गुणमयी भावी, हे बी हा मोह आहे. मोह तर तुमच्या पाचवीलाच पुजलेला आहे. नाही आता त्याच्यात तुम्ही किती आहारी जायचं ते म्हटलंच की ते फार पॉवरफुल आहे. तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकेल. तुम्हाला सगळ्या त्याला आपण ड्युटीज म्हणतो साधारणतः. त्यांनी स्वामींनी याच्यात कर्मगत त्याचा खूप विचार केला आहे की नाही. त्याला आपण ड्युटी म्हणतो, कर्तव्य कर्म म्हणतो. करायलाच पाहिजे. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल. तुम्ही तुमच्या कर्तव्याला पाठमोरे जाता, चुकता, ते बरोबर नाही आहे की नाही. पण ते शेवटी काय मोह आहे तो, कारण त्याला तुम्ही काही करू शकत नाही आहे की नाही. इट्स तुम्ही म्हणून म्हणतात की जे अगदी पशुच्या स्तरावर आहेत नाही त्यांच्यासाठी कर्तव्याचं फार महत्त्व आहे. तर कमीत कमी तिथे लेवल तरी ठेवता येते. काहीतरी कर्तव्य त्यांना तिथपर्यंत तरी ठेवता आहे. नाही तर पशुपासून निपटार येऊन जाल. ज्यांना कर्तव्याची जाणीव नसते ते पशुपेक्षाही वाईट विचार हे करतात, वागणूक असते त्यांची. मग कर्तव्य फार जास्ती. कर्तव्याची जाणीव तुम्हाला खाली घसरू देत नाही आणखी. परंतु कर्तव्य म्हणजे काय शेवटी ते काय ते काही त्याला काही अर्थ आहे का कर्तव्यानं. कर्तव्याच्या नावाखाली आपण काय करतो ते म्हणतं. कर्तव्याच्या नावाखाली आपल्याला काहीच करायला, चांगलं करायला वेळच मिळत नाही आहे. ते फार सुंदर फ्रीडम चॅप्टर आहे स्वामींचा, मुक्ती फार छान आहे. कर्तव्याच्या नावाखाली तुम्हाला चांगली गोष्ट करताच येत नाही. कर्तव्य आधी कर्तव्य, उद्या कर्तव्य. झोपायला वेळ नाही आहे, आंघोळीला वेळ नाही, खाण्याला वेळ नाही, कशालाच वेळ नाही आहे. वाचन करायला वेळ नाही आहे, ऐकायला वेळ नाही, कशालाच वेळ नाही.
का? कर्तव्य आहे. म्हणजे कर्तव्याचं लोंढं तुम्ही तुमच्या गळ्यात घालून घेतलं आहे. तुम्हाला जर वर जायचं असेल, उन्नत व्हायचं असेल तर कर्तव्य काही कामाचं नाही आहे. नमे पार्थ अस्ति कर्तव्यम. भगवान म्हणतात मला काही कर्तव्य तर काही नाही आहे. कर्तव्य कोणासाठी आहे? ज्यांना काही दुसरंच काही माहीत नाही त्यांनी कर्तव्य करावे. ते फार त्यांना कमीत कमी खाली जाऊ देणार नाही. त्रिषु लोकेषु किंचन, या तिन्ही लोकांमध्ये ब्रह्मांडामध्ये अंतर कुठेच मला काही कर्तव्य नाही आहे. मला काही मिळवायचं नाही आहे. नानवाप्तम अवाप्तव्य, मला काही मिळणार नाही हे पण नाही आहे, तरी मी कर्म करतो. वर्त एवच कर्मणी. लोकांना वाटते कर्तव्य करताय, मग मी कर्तव्यावर करत नाही आहे. कृष्णाने जी केली ती कर्तव्य नाही आहेत. कर्तव्य आपण करायचे असतात. सामान्य माणसांनी कर्तव्य करायचे. त्याचं लोणं त्याच्या गळ्यात घातलेलं असतं जन्मापासून. याच्या प्रति कर्तव्य आहे, त्याच्या प्रति कर्तव्य आहे, त्याच्या प्रति कर्तव्य आहे. आणि ज्याला कर्तव्याची जाणीव नसते तोच खरं खरं काम करतो. वर्त एवच कर्मणी. आपण काय काम करणार? आपण चुकतो. कर्तव्याच्या नावाखाली करतो आणि खूप चुका करतो. जे कर्तव्याच्या नावाखाली कर्तव्य करत नाही ते काहीच चुका करत नाही. आहे की नाही? परफेक्ट आहे की नाही? त्यांना बरोबर माहिती असतं कशाला काय म्हणून, कारण ते परफेक्शन आहे ते. की नाही? कारण त्यांना दृष्टी आहे, आपल्याला दृष्टी नाही आहे. विवेक दृष्टी आहे, आपल्याला विवेक दृष्टी नाही आहे. म्हणून ते त्रिविर्गुणमयी भावी एभी सर्वविदम जगत मोहितम नाभिजानाति मामेभ्य परमव्यय. मी परमअव्यय आहे, परम अविनाशी आहे. मला तुम्ही, माझ्याशी तुम्ही काय केलं? जानाती, म्हणजे मला जर जाणलं, माझ्याशी तुम्ही जवळीक केली, दोस्ती केली, तर काय होईल आहे? तुम्ही माझ्यासारखं होऊन जाल. ज्याचं चिंतन करतो माणूस तसा होतो. तुम्ही मृताचं चिंतन केलं ते मृत व्हाल. जीवनाचं चिंतन तुम्ही जिवंत व्हाल. आहे की नाही? ज्याचं चिंतन करू तसं आपण होऊ. आपण चिंतन करतो कशाचं करतो? जे शांत आहे, जे नष्ट होणार आहे की नाही, त्याची अवधी फारच कमी आहे, थोडीशीच आहे की नाही. आपण 100 वर्ष जरी म्हटलं, 100 वर्षाच्या मध्ये आपल्याला खूप गोष्टी आपल्या करतो, आपण उलाढाल्या करतो 100 वर्षामध्ये की नाही. तुम्ही तेवढंच जीवन म्हटलं तुम्ही तर काय ते खूपदा झालं आहे. रिपिटेशन आहे, असंख्य वेळा झालेला आहे. ते ज्ञानयोग स्वामी तेच म्हणते, आपण गेल्या वेळी त्याचा उल्लेख केला होता आहे की नाही. तुम्ही फासे फेकले, 5, 3, 2 आले, ते तुम्ही फेकत जा अनंत काळापर्यंत कधी ती पुन्हा येणार असते. स्वामीजी म्हणतात की मी जसं बोलतो आहे तुम्ही ऐकत आहात, हे पुन्हा पुन्हा झालेलं आहे आणि पुन्हा पुन्हा होणार. रिपिटेशन आहे ते. आणि तुम्हाला माहिती आहे की रिपिटेशन काहीच होत नाही आहे की नाही. त्यात काय होतं? फक्त जगतो आहे आपण. श्वास घेतो, रिपिटेशन आहे. श्वास घेतो सोडतो, घेतो सोडतो, घेतो सोडतो, रिपिटेशन आहे की नाही. म्हणजे काय? हे थांबणार. सुरू झालं, थांबणार आहे की नाही. रिपिटेशन किती दिवस रिपिटेशन चालणार की नाही. पण अशी गोष्ट आहे की रिपिटेशन नाही आहे, ते थांबत नाही. त्याचं कारण त्याचा प्रारंभ नाही, ते शेवट नाही. त्याला म्हणतात मामेभ्य परमव्ययम की नाही. मी परमअव्यय आहे, तिथे काहीच नाश नाही आहे, क्षय नाही आहे, कमी नाही आहे, जास्त नाही आहे. न उदेती नास्तमेती. उदय नाही आहे, अस्त नाही आहे की नाही. उदय झाला की अस्त होणार. पूर्वेकडे उदय होणार, पश्चिमेकडे अस्त होणार. ज्याचा उदय होतो त्याचा अस्त होतो, त्याला विवेक म्हणतात की नाही. हा सतत विवेक आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारे नाही सांगितलं आहे की नाही. हा आपण बघत होतो ते व्यापाऱ्यांचा परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर सुद्धा. परमेश्वर प्राप्तीचा मार्ग म्हणजे अनंत प्राप्तीचा मार्ग. अनंत व्रत असतं ना आहे की नाही, तसं अनंत आहे ते आहे की नाही. तुम्ही अनंताकडे जाता जाता तुम्ही अनंताशी एकरूप होऊन जाता. नदी समुद्राकडे जाता जाता ती नदी राहत नाही, ती समुद्रच होऊन जाते. तिला नदीला वेगळं काढता येत नाही. ही नदी आहे ना, समुद्र असं नाही आहे. समुद्रापासून जेव्हा दूर असते ती नदी असते. एकदा समुद्राला जाऊन मिळाली की ती समुद्रच होऊन जाते. मग ती नदी राहत नाही, मग ती शांत राहत नाही, तिचं आयुष्य राहत नाही. आता ती काय होतं? अनंत आयुष्य होऊन जाते तिचं. ते अनंतपण, अनंत तिला अनंतत्व प्राप्त होतं. म्हणजे निश्चित आहे. हा विवेक तुम्हाला सांगतो की काय वस्तू आहे आणि का वस्तू. त्याला वस्तू म्हणतात. ब्रह्मैव वस्तू. जी अविनाशी गोष्ट असते तीच गोष्ट, जे नित्य असते तीच फक्त गोष्ट तुमचं लक्ष होऊ शकतं. जे नेहमीच आहे, कधी नव्हतं असं नव्हतंच, तीच तुमचं फक्त लक्ष होऊ शकतं.
जे आहे आज आहे आणि उद्या नाही आहे, किंवा जे शाश्वत नाही आहे, जे नित्य नाही आहे, ते तुमचं लक्ष होऊ शकत नाही की नाही. जसं मी नेहमी म्हणतो की शाळेत लिहायला सांगतात माय एम इन लाईफ, माझ्या जीवनाचे ध्येय आहे की नाही. काय लिहितो आपण? मी पण काय लिहिलं होतं आहे की नाही. पहिले तर 2च असायचे, आता माहीत नाही किती असतात. डॉक्टर आणि इंजिनियर, डॉक्टर दुसरं काहीच नाही आहे की नाही. ते काय त्यात काय, ते काय ध्येय येऊ शकतं काय की नाही. ते कसं काय ध्येय येऊ शकणार? पण तेच आपण ध्येय करतो, तेच घेऊन आपण 100 वर्ष आपण तसंच जगतो आहे की नाही. म्हणजे ध्येय कोणतं आहे? आपलं शरीर कसं व्यवस्थित टिकवायचं आणि राहायचं, टिकणारी जी गोष्ट आहे त्याच्याकडे आपण सगळं बघतो. बघूने जन्म आला आहे तर सगळं करावंच लागेल. ते तुम्ही जन्माला आले आहात तर नीट जगायला सगळं करावंच लागेल. पण तुमचं ध्येय कसं असणार? ते गीतेला ते मान्य नाही, अध्यात्माला मान्य नाही, कुठे 700 श्लोक तुम्हाला नाही मान्य. ते त्याला विवेक म्हणतो. ते आपल्याला कुठेतरी शिकावं लागेल. आज नाही शिकलं तर उद्या शिकावं लागेल, उद्या नाही तर परवा शिकावं, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात शिकावं लागेल मात्र निश्चित. असार काय आहे, सार काय आहे, वस्तू काय आहे, वस्तू काय आहे, नित्य काय आहे, अनित्य काय आहे, ह्याचा नित्य विचारावा करावा लागेल. तुम्ही ते जाणतेपणी करा किंवा अजाणतेपणी करा. ज्यांनी बरंच काही केलेलं असतं त्यांना ते अजाणतेपणी होतं. त्यांना काही प्रयत्न करावा लागत नाही, आपोआप होत राहतो. ते आपोआप विचार होत राहतो, आपोआप विवेक होत राहतो. त्याची घटना इथे एक आहे याच्यामध्ये की हा अध्याय 22 आहे की नाही. श्रीरामकृष्ण जमिनीवरच बसून आहेत. जवळच एक जिलब्यांची टोपी आहे. जिलब्या तुम्ही सगळ्यांनी खाल्लेल्या आहेत. कुणा भक्ताने भेट म्हणून आणलेली आहे. एक जिलब्याची टोपली छोटीशी. तर जिलब्या कोणी भक्तांनी ठाकूरांकडे येताना काहीतरी साधूंकडे येताना काहीतरी सेवा दिली पाहिजे म्हणून त्यांनी जिलब्याची टोपली दिली आहे की नाही. आता त्यातून एक लहानसा तुकडा म्हणून त्यांनी तोंडात घातला. कोणीतरी आणून दिली आहे. सगळे बसलेले आहेत तिथे. त्याचं सगळं वर्णन आहे, मी काही तेवढं डिटेल मी वाचत नाही की. सगळेजण बसले आहे तिथे. कुठे? कालीवाडीत, म्हणजे दक्षिणेश्वरी. त्यांच्या खोलीत बसलेले आहे ते. दिवस आहे पुसाचा महिना, म्हणजे आता पौष सुरू आहे. 1883 जानेवारी महिन्याची 1 तारीख आहे. 8चा सुमार, सोमवारचा दिवस, सकाळची वेळ आहे. थंडी आहे थोडीशी. आपण त्यात काही ते विवरण झालं, पण विवरण फार सुंदर आहे. ते जिलब्यांची टोपली आणली आहे आणि जिलब्या तिथे ठेवल्या आहेत. श्रीरामकृष्णांनी आणल्या. सगळे बसलेले आहेत. सगळ्यांच्या समोर त्यांनी एक तुकडा तोडला आणि आपल्या तोंडात टाकला की नाही. आता पुढचं बघा ते काय म्हणतात. एक लहानसा तुकडा मोडून त्यांनी तोंडात घातला. आता स्वतः काय म्हणतात, हसतात आहे ते. पाहिलं, बघितलं, म्हणजे पाहिलं काय पाहिलं सांगतात ते. काय पाहिलं बघा. मी आईचं नाव घेत असतो म्हणून या असल्या घृतकुल्ल्या मधुकुल्ल्या जोडायला मिळतात. मी देवाचं नाव घेतो आहे की नाही. ते आपोआप जिलेबी आल्या. जिलेब्याची टोपली आली आहे की नाही. मी काही सांगितलं नाही कोणी डोबली टोपली, ते स्वतःच येऊन बसली इथे आहे की नाही. त्या प्रकृतीच्या नियमाप्रमाणे घृतकुल्ल्या मुदकुल्ल्या म्हणजे गोडधोड खायला मिळतं आहे. आईची कृपा आहे ती, जगदंबेची कृपा आहे की मला ते म्हणतात ना, बेगर हॅज 9, ए रिच मॅन हॅज 1 करी, बेगर हॅज 9 करीज. म्हणजे जो श्रीमंत माणूस असतो त्याला 1 भाजी खायला मिळते, कारण भाज्या मिळणं खाणं बाकीची गोष्ट आहे. जो भिकारी असतो त्याला 9 भाज्या खायला मिळतात, कारण तो 9 ठिकाणी जातो त्याला 9 प्रकारच्या भाज्या खायला मिळतात. तो कारण तो भिकारी आहे म्हणून. ते म्हणतात बघा, मी आईचं नाव घेत असतो म्हणजे मी अनंताचा विचार करत असतो, देवाचा विचार करत असतो, म्हणून या असल्या घृतकुल्ल्या मधुकुल्ल्या जोडायला सगळं हसायला लागतं. कारण हा विनोद आहे की नाही, जस्ट जोक आहे की नाही. त्यांनी एक गमतीने असं व्यक्त केलं, एक्सप्रेशन दिलं. पण त्याला ते पुस्ती जोडतात बघा. ती काय पुस्ती आहे? पण ती आवळ्या भोपळ्याचं दान नसते देत. दान म्हणजे देणं. दान शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत नाही, आपण चुकीचा करतो. दान म्हणजे मिळणं, देणं आहे की नाही. दान शब्द वाईट नाही आहे. आजकाल लोक दान वाईट आहे. आम्ही कशा तुला दान घ्यायचं तसं नाही येते. कन्यादान म्हणजे कन्यादान कसं, कन्या काय वस्तू काय दान करायला, तसा भाव नाही आहे देशामध्ये आहे की नाही. उगाच आपण काहीतरी विचित्र आपण विचार करतो आहे की नाही. ती फार मोठी गोष्ट आहे कन्यादान म्हणजे. असो, तर दान आई दान देते, ती आवळ्या भोपळ्याचं दान देत नसते की नाही आहे की नाही.
देते ती आवळ्या भोपळ्याचं, म्हणजे काही ती क्षुल्लक वस्तू देत नसते ती. आता जिलेबी टोपली तुकडा तोडला आहे, ऐकणं झालं आहे, पण ते काही एवढं महत्त्वाचं नाही आहे, क्षुल्लक आहे ते. नाही, काहीतरी गोडधोड खायला मिळणं, एक तुकडा खायला काय ती फार मोठी गोष्ट नाही आहे, ती देते. परंतु समजायला पाहिजे की ती आवळ्या भोपळ्याचं दान देत नसते. ती आवळाही कोणी आणून आपल्याला काय पण ठीक आहे, भोपळा आणून काय त्याचे वाटत तेवढे मिळतात बाजारामध्ये, ती काही फार मोठी गोष्ट आहे काय. मग ती काय देते, ती देते अमृतफलं, म्हणजे जी मृत होत नाही, जी अविनाशी असतात. काय आवळा भोपळा काय आहे, जिलेबी काय आज आहे उद्या नाही, ती काय जिलेबी काय दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी खाता येईल जास्तीत जास्त. आवळा भोपळा काही दिवस राहील आहे, तोही फेकून द्यावा लागेल काही दिवसांनी, तोही कीड लागते त्याला. ते काय अमृत नाही आहे फलते, ते काय आहे, विनाशी आहे की नाही. हा फरक, विनाशी आणि अविनाशी, शाश्वत आणि अशाश्वत, नित्य आणि नित्य, हा फरक तुम्हाला कळला पाहिजे. ज्ञान प्रेम विवेक वैराग्य त्याला म्हणतात अमृतफल. ती कोण देते, ती आईच देते, जगदंबाच देते की नाही. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, प्रेम म्हणजे ईश्वर प्रेम, विवेक म्हणजे खरं खोटं काय आहे, टिकणारं काय, नकली काय असली काय, त्याला विवेक म्हणतात. असली नकलीमधला फरक तुम्हाला कळला पाहिजे. नकली गोष्ट असलीसारखी दिसते ना, असली गोष्ट नकलीसारखी दिसते, पण असली गोष्टच्या जागी आपण नकली गोष्ट घेतली, नकली गोष्ट घेतली शून्य असते. असलीची गोष्टीची किंमत परिपूर्ण असते. 500 रुपयाच्या नोटीची किंमत 500 रुपये आहे. आय प्रॉमिस टू पे द बेअरर ऑन डिमांड द सम ऑफ रुपीज 500. ते प्रॉमिस आहे, खाली सही आहे. तशीच नोट 500 रुपयाची नकली असते, खोटी असते, तिथे लिहिलं असतं आय प्रॉमिस टू पे द बेअरर ऑन डिमांड द सम ऑफ रुपीज 500, परंतु त्याची किंमत शून्य आहे, 500 रुपये नाही आहे. याचं कारण ते शून्य आहे, ती काही नकली आहे. तसंच हे जे जीवन आहे नाशवान आहे, नकली आहे, खरं जीवन नाही आहे. हे खरं जीवन नाही. कसं खरं जीवन आपण मानून घेतो, असं काय हरकत नाही. फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस ते थोडी किंमत याला आहे, पण आपण त्याला ॲब्सोल्यूट किंमत देतो, ते आपण फसतो. त्याला जिथं मोहित म्हटलं आहे, आपण त्यालाच मोह म्हणतात. फसतो आपण. ज्याची किंमत नकली आहे, तात्कालिक किंमत आहे की नाही. आपण गाडीत बसतो, तिकीट असते आपल्याकडे, त्याची किंमत असते, ते पाहिजे आपल्या खिशामध्ये. कोणी विचारू शकतो तुमची काय प्रवास कसा करतो तुमचा, पण एकदा प्रवास संपला, गाडीतून उतरलो, बाहेर गेलो की त्याची किंमत किती शून्य आहे, फेकून देतो आपण. त्याला काय करणार तिकिटाचं, वाउचर करा की नाही. काय किंमत, शून्य किंमत झाली त्याची, तुमचा प्रवास संपला. तसंच आहे या प्रवासाची किंमत काय. शरीर यात्रा पिचते न प्रसिद्ध येद कर्मणा. ही शरीर यात्रा आहे, गीता म्हणते. शरीराची यात्रा काय, तिकीट काढलं आहे, जोपर्यंत तिकीट तुमचं हे संपत नाही, यात्रा संपत नाही, तोपर्यंत तुमचं ठीक आहे, त्याच्या तिकिटाला महत्त्व आहे. एकदा तुमची यात्रा संपता, तिकीटला महत्त्व काय आहे, शून्य महत्त्व आहे. तो कागदाचा कपटा आहे तो. मग हे ज्ञान प्रेम विवेक वैराग्य, ज्ञानाची कागदाचे कपटे नाही आहे की नाही. याची परिपूर्ण किंमत आहे. 500 रुपये म्हणजे 500 रुपये, एक पैसा कमी नाही आहे, लक्षात घ्या. हे ज्ञान प्रेम भक्ती वैराग्य म्हणजे याची किंमत परिपूर्ण आहे, कंप्लीट आहे, 100% आहे. त्याला म्हणतात विवेक. म्हणतात ते देवी देते, नुसतं तुम्हाला जलबी देत नाही आहे, जलबी तुकडा देत नाही, घृतकल्या मधुकल्या देत नाही आहे, त्या पण मिळतात देवीच्या कृपेने. यावत जेवेत सुखन जेवेत, जो पण जगाल तो पण सुखाने जगा की नाही. कशाला दुःख करता, मजेत जगा, आनंदात जगा. पण याचा अर्थच नाही की तेवढंच करा आणि बस तेवढंच करत जा आणि बस टाटा म्हणा, असं नाही. ते चूक आहे, ते की नाही. कारण त्याची किंमत फार कमी आहे, ती असली गोष्ट नाही आहे, ती नकली गोष्ट आहे. हे समजणं फार आवश्यक आहे, पण कठीण आहे. पुढे काय म्हणतात, पुढची घटना बघा की नाही. एवढ्यात एका 6-7 वर्षांच्या पोराने त्या खोलीत प्रवेश केला. छोटा मुलगा आहे की नाही, 6-7 वर्षाचा म्हणजे छोटा आहे तो. श्रीरामकृष्णांचा बालक भाव. एखादे पोर दुसऱ्या पोरापासून खाण्याची वस्तू न जाणो तोच चट्टामट्टा करून टाकेल या भीतीने जशी लपवून ठेवते, हुबेहूब तसेच बालसुलभ आचरण, बालक स्वभाव श्रीरामकृष्णांनीही केले. बघा कशी ती रेंज, बघा किती आहे, तर किती रेंज आहे, म्हणजे आपलं थक्क करून सांगणं रेंज आहे ती की नाही. पण पुढे वाचून पुढच्या याच्यामध्ये बघू नंतर, कारण आता वेळ संपलेली आहे. हुबेहूब तसेच बालसुलभ आचरण, बालक स्वभाव श्रीरामकृष्णांनी केले. जसं कोणी आला त्याला वाटतं तू खाऊन टाकेल, मग तो त्यांनी काय केलं, जिलब्यांची टोपली त्यांनी आपल्या हाताने झाकून टाकली, अशी झाकून टाकली ती
यामध्ये. मी त्या पोराला दिसू नये, 6-7 जण पोरा दिसू नये, तो येऊन खाऊन टाकेल म्हणजे माझी टोपली. ते आपण जसं करतो ना, एक जसं अजाण पोर करतं ना, त्याला कळत नाही आहे की नाही. तुम्ही नाही करणार ते, कारण काय करायचं, लहान की खा तुम्ही पण खा, मी पण खातो. पण लहान मुलांचं तसं नसतं, त्याला वाटायला कोणी शेअर नाही करायला पाहिजे, माझ्यासाठी मलाच पाहिजे. मी त्यांचा स्वभाव बघा सुंदर आहे, खूपच सुंदर घटना ही. जिलेब्यांची टोपली त्यांनी आपल्या हाताने झाकून टाकली आणि हळूहळू एका बाजूला सरकवून दिली. म्हणजे दिसली नाही पाहिजे त्याला, आणि झाकून टाकली, मी त्याला लक्ष जाईल म्हणून ते झाकून टोपली पण झाकून टाकली, जिलेब्या पण झाकून टाकल्या की नाही. आता म्हटलं काय आहे की नाही, आपण असं करत नाही. रामकृष्णाने तसं काय केलं, आपणही असं करणार नाही. आपण थोडे शहाणे आहोत आहे की नाही, आपण थोडे मॅच्युअर आहोत, प्रगल्भ आहोत. अरे आलं तर बरं खाऊ दे ना, त्याला काय विषय. आपण आता म्हणू रामकृष्ण तसं नाही, तो स्वभाव आहे, बालसुलभ स्वभाव आहे की नाही. आता पुढे काय बघा, प्राणकृष्ण ग्रस्त खरे हा इथे हे नाही आहे, त्याला म्हणजे कनेक्टेड नाही आहे, पण मी वाचून टाकतो थोडं. पण ते वेदांत चर्चा करीत म्हणत ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या तोच मी सोहम. श्रीरामकृष्ण त्यांना समजावून देत की कलियुगात जीवाचा प्राण अन्नात आहे. कलियुगात नारदीय भक्ती उत्तम होय. तुम्ही देवाचं नाव घ्या, संकीर्तन करा, पूजा करा, हे सगळं तुम्ही केलं तर तुम्ही हळू पुढे सरकाल आहे की नाही. कारण तुम्हाला ते एवढं विवेक चिंतन करणं फार कठीण आहे, पण करायला पाहिजे, पण ते कठीण आहे. तुमचा मेंदू तेवढा काही सक्षम नाही आहे. ते म्हणत असत, म्हणजे रामकृष्ण म्हणत असत, भगवान भावाचा विषय, काहीतरी देवाविषयी भाव निर्माण झाला पाहिजे, भावना निर्माण झाल्या पाहिजे आहे की नाही. म्हणून ते कालचीच पुन्हा गोष्ट आहे. ते काल आईवडिलांना आपलेच बघता येते, त्यांना वाटलं अरे मुलाच्या मनात आईवडिलांविषयी काही भावना नाही आहे, म्हणजे किंवा आईवडिलांनी मुलाच्या मनात त्या भावना निर्माण केलेल्या नाही आहे नाही की मी तुझे आईवडील आहे. आईवडिलाचं स्थान किती मोठं असतं, देवाच्या नंतरचं स्थान त्यांचं असतं. पण आईवडिलाच्याला काही भावनाच नाही आहे. म्हणजे आई असली काय नसली काय, वडील असले काय नसले काय, नसले तर बरं, आई म्हटलं तिथं काहीतरी चूक झालेली आहे. म्हणजे कसं सतत प्रयत्न करायला पाहिजे, ते आईवडिलांचं यश आहे. ते आईवडिलांच्या मुलांच्या मनामध्ये, मुलामुलींच्या मनात आईवडिलांविषयी खूप भावना पाहिजे. म्हणजे इतक्या खूप मोठ्या भावना पाहिजे. मातृदेवो पितृदेवो इतक्या स्तरावरच्या भावना पाहिजेत. ते आईवडिलांना त्याची गरज नसेल कदाचित, पण त्या मुलाच्या हितासाठी, मुलाची वाढ झाली नीट, त्याला काहीच भावना नाही, तो भावनाहीन दगड आहे तो. म्हणून ते यश. म्हणून ते म्हणतात ते की भगवान भावाचा विषय, भावगम्य, भाव असल्याशिवाय त्याला कोण धरू शकणार की नाही. आपल्याला कशाविषयीच भाव नाही आहे, मग देवाविषयी भाव कुठून उत्पन्न होणार. आता शेवटचं वाक्य फार महत्त्वाचं आहे. वाक्य म्हणण्याविषयी म्हणजे त्यांचा तो कंटिन्यू आहे. एखाद्या बालकाप्रमाणे हाताने मिठाई झाकून लपवीत ते आता मिठाई जिलेब्या झाकल्या त्यांनी, आणि त्या जिलेब्यात झुकूनही मुलांना केलं, आणि ते हळूहळू त्यांनी लपवून टाकली जलेबी. तुम्हाला वाटते काय प्रकार आहे की नाही. रामकृष्ण असे काय करतात आहे. शेवटचे 2 शब्द बघा, ते म्हणतात श्रीरामकृष्ण लपवीत श्रीरामकृष्ण समाधीमग्न होऊन गेले की नाही. म्हणजे ती काही तुमच्या आमच्यासारखे आचरण नाही आहे, आपण करतो, लहान मुलं करत तसं नाही आहे. ते त्यांचं मन कुठं आहे, समाधीकडे. समाधीमग्न होऊन गेले. याचा अर्थ त्यांचं मन त्या जिलेबीतही नाही आहे, त्या मुलातही नाही आहे, आणि कशातच नाही आहे. ते नेहमी अनासक्तच आहे. जर माणूस अनासक्त झाला नाही तर तो कधीच ध्यान करू शकणार नाही. आपण ध्यान करू शकत नाही कारण आपण अनासक्त नाही आहे की नाही. थोडं वेळसुद्धा आपण मन स्थिर करू शकत नाही कारण आपण समाधी हे नाही, अनासक्त नाही आहे की नाही, आसक्त आहोत. या शांत जीवनामध्ये छोट्याशा, त्या स्वामी म्हटलं आहे क्षुल्लक जीवनामध्ये छोट्या, त्यांचे स्वामी शब्द खूप सुंदर वापरले, ज्ञानामध्ये फार सुंदर वापरले. म्हणजे या टीसभरच्या जगात म्हटलं आहे त्यांनी, एवढ्याशा जगामध्ये आपण इतके आसक्त, याला इतकं महत्त्व दिलं आहे की खरी गोष्ट असली गोष्ट आपल्याला दुर्लभ झालेली आहे. असं पुढच्या वेळी बघू आपण ते. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.